सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संदेशनगर वसंत टेकडी येथील प्रसिद्ध द्वारकामाई मंदिरामध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी विशेष धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. याच परंपरेनुसार साई मंदिरात भजन संध्या, मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि मर्दानी खेळांचं थरारक प्रात्यक्षिक अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. गुरुवारच्या विशेष महाआरतीचा मान मरकड परिवाराला मिळाला. यावेळी वर्षा दिनेश मरकड, दिनेश संजय मरकड आणि वंदना अंकुश जगताप यांच्या हस्ते बाबांची आरती झाली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसाद वाटला गेला. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं ते शिवशौर्य मर्दानी खेळ अकॅडमीच्या वतीनं सादर करण्यात आलेले मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक. अकॅडमीच्या बाल आणि युवा सहकाऱ्यांनी लाठीकाठी, तलवारबाजी आणि दांडपट्टा यांसारख्या पारंपरिक शस्त्रयुद्धाचं उत्कृष्ट प्रदर्शन करत सर्वांची मनं जिंकली. सामाजिक बांधिलकी जपत यावेळी पालवे गॅस्ट्रो केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिरात परिसरातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषध वाटपही केलं गेलं. भाऊंचं जे कार्य आहे ते त्यांचा समाजसेवेचा वारसा त्यांना पूर्वीपासूनच मिळालेला आहे आणि भाऊ तो जोपासण्याचा 100% प्रयत्न करते आहेत. तसेच देणे को अन्नदान आणि लेणे को हरिनाम या ठिकाणी भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीची या ठिकाणी भाऊ या ठिकाणी अत्यंत व्यवस्थित व्यवस्था करतात. तसेच या ठिकाणी भाऊंनी हा जो इतका सुंदर असा हा उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये आपण सुद्धा बोलाची पाकळी म्हणून मदत केली पाहिजे. कुणी गुळ घ्या, कुणी तांदूळ द्या, कुणी डाळ द्या, कुणी तेल द्या, असे विविध जे काही या अन्नदानासाठी जे काही लागणारे पदार्थ आहे ते आपण या ठिकाणी भावना वस्तू रूपाने जरी दिले, कुणी 1 किलो द्या, कुणी 5 किलो द्या, कुणी 10 किलो द्या, आपल्या पद्धतीने जर सर्वांनी मदत केली तर हा जो अन्नदानाचा जो हा महाप्रसाद आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचा जर उपयोग राहीलच, परंतु या ठिकाणी भरपूर लोक या ठिकाणी अन्नदानाचा फायदा घेतील. साईबाबांनी स्वतः शिर्डीत अन्नदानाचा पाया घातला. ते म्हणायचे, जो केलेला अन्न देतो तो प्रत्यक्षात मला जीव घालतो. अन्नदानाचे महत्त्व काय आहे आज मी तुम्हाला 2 शब्दामध्ये सांगते. भिक्षा आणि हंडी. बाबा रोज गावात भिक्षा मागायचे व त्याचबरोबर 5 घरोघरची भिक्षा जमा करून ते दवाखान्यात, मस्जिदीत, मंदिरामध्ये त्याचे वाटप करायचे. त्यांनी काही दिवसानंतर त्यांची हंडी वाढवली व स्वतः स्वयंपाक करून सर्व भक्तांना अन्नदान करू लागले. त्याचप्रमाणे आपल्याला साईंच्या आशीर्वादामुळे जे काही मिळत आहे त्यातून आपण प्रत्येकाने अन्नदानासारखे श्रेष्ठ पुण्य हे केलेच पाहिजे असं मला वाटतं. आणि आपले भरपूर अन्नदाते आहेत जे दर महिन्याला अन्नदान करत असतात. जो हा उपक्रम आहे आताच आमचे बाकी मित्र हिलारी काका असतील, नाळे महाराज असतील, यांनी सांगितलंच आहे की आपण जो अन्नदानाचा कार्यक्रम करतोय किंवा आपण आपले नगरसेवक सुनील भाऊचे कार्यक्रम करतात हा खूप चांगला उपक्रम आहे आणि याचंच खूप मोठं असं पुण्य भाऊंना मिळतंय. आपल्या सर्वांना माहीत असेलच पाठीमागच्या भाऊंचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यातून त्यांना आजपर्यंत एकदम सदृढ आहेत. हे फक्त आपल्या साईबाबांची कृपा आणि त्यांच्या अन्नदानाचं पुण्य. 100% भाऊ आम्ही तुमच्या बरोबर कायम आहोत आणि काय राहणार. तुमचं हे जे पुण्याचं काम आहे 100% असं चालू ठेवू आपण सर्वजण मिळू. खेळाचे रोज प्रशिक्षण चालू असते. त्या लहान मुलांकरिता लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, सर्व पाशावेट हे सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील सर्व खेळ शिकवण्यात येते. तरी ज्या लहान मुलांना
श्री द्वारकामाई साई मंदिरात प्रशिक्षणासाठी यायचे असेल त्यांनी आमच्या शिंदेताई शिंदे यांची संपर्क साधायचा आहे. तसेच आपल्या श्री द्वारकामाई साई मंदिराच्या वतीने मागच्या महिन्यापासून गोशाळा सुरू करण्यात आलेली आहे. तरी ज्या साई भक्तांना गोशाळेसाठी दान करायचे असेल त्यांनी श्री द्वारकामाई साई मंदिरात संपर्क करायचा आहे. तसेच आपल्या श्री साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी भव्य असे अन्नदान तसेच आता मंदिर काम सुद्धा सुरू करायचे आहे. तरी ज्यांना अन्नदानासाठी तसेच मंदिराच्या बांधकामासाठी काही मदत करायची असेल त्यांनी देखील द्वारकामाई साई मंदिरात संपर्क करायचा आहे. आपल्या इथे प्रत्येक जण काही ना काही अन्नदान करतो आणि अन्नदान आपण प्रत्येक अन्नदान बाबांच्या मर्जीप्रमाणे करतो. जसं प्रत्येक जण म्हणून नाही मला मीठ आहे, कुणी म्हणे डाळ आहे, कुणी काही असो, ते अन्नदान महत्वाचं असतं. मग आपण काही अन्नदान करा. पाऊस असेल तर पावसामध्ये आपण त्याला माणसाला पाणी नाही लागलं पाहिजे, पाऊस लागला नाही पाहिजे, त्याचे संरक्षण केलं पाहिजे, त्यालाही अन्नदान म्हणतात. थंडीमध्ये आपण थंडी वाजली नाही पाहिजे, माणसाला त्याला शेटर दिले पाहिजे, रगी दिल्या पाहिजे, हे सुद्धा अन्नदान आहे. तुम्ही काही अन्नदान करा, पण जीवनामध्ये अन्नदान हे श्रेष्ठ दान असतं. हे माणसाने श्रेष्ठ हे काम केलेच पाहिजे. जीवनामध्ये भगवंताने जीवनात 3च गोष्टी दिलेल्या असतात भगवंताने, त्या 3 गोष्टीसाठी आपण या गोष्टी केल्याच पाहिजे. त्यामुळे मी सर्व साहेब भक्तांना एक विनंती करतो की जीवनामध्ये एकदा तरी अन्नदान करा. मग आपण घरामध्ये 2 पोळ्या असतात ना, पोळ्या करतो, भाकरी करतो, ते कोणाला 2 घास या पैसे देऊ नका कोणाला, तुम्ही पैसे देऊ नका, अन्नदान करा. कारण आपण 2 चपात्या जर करत असेल ना तर अर्धी चपाती पण अन्नदान करा. अन्नदान हे श्रेष्ठ दान असतं जीवनामध्ये. मी सर्व साहेब भक्तांना मनापासून आभार व्यक्त अशासाठी करतो की आपण दर महिन्याला आपल्या साई मंदिरामध्ये तुम्ही सर्वजण येतात, अन्नदान करतात. मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो सर्वांचे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. आलेल्या सर्व पाहुण्यांचा माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि आकाश त्र्यंबके यांच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला गेला. नगरसेविका रोशनी आकाश त्र्यंबके यांनी उपस्थित मान्यवर, वैद्यकीय पथक आणि भाविकांचे आभार मानले. यावेळी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संदेश नगर परिसरातील साई भक्त मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचराणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.